सध्या रखरखतं ऊन भयानक वाढत आहे। एकदा पावसाळा सुरू झाला की लोकांना असं वाटतं की कधी ऊन येतंय। परंतु आता खरंच ऊन झाल्यानंतर मात्र कुठेतरी त्या उन्हाची तीव्रता लोकांना नकोशी वाटते। आणि याच उन्हाच्या तीव्र झळेला थंडावा देणारा तुमच्या आमच्या आवडीचा एकच उपाय तो म्हणजे आईस्क्रीम। आणि आईस्क्रीम म्हटलं की अनेकांच्या मनात पहिलं नाव येतं वाडीलाल। पण ही चव, ही गोडी आणि हा विश्वास अचानक तयार झाला नाही। यामागे आहे तब्बल 100 वर्षांचा प्रवास, मेहनत आणि एका छोट्या स्वप्नाचं मोठं वास्तवात रूपांतर। पण हा वाडीलाल ब्रँड नक्की उभा कसा राहिला? नमस्कार, मी क्रांती आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज। एका छोट्याशा सोडा फाउंटन पासून सुरू झालेला वाडीलालचा प्रवास आज जागतिक स्तरावर पोहोचलेला आहे। चला तर मग जाणून घेऊया वाडीलाल आईस्क्रीमच्या या गोड यशोगाथेची गोष्ट। 1907 मध्ये वाडीलाल गांधी यांनी अहमदाबादमध्ये सोडा फाउंटनचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला। त्यावेळी आईस्क्रीम ही एक श्रीमंतांची वस्तू होती, पण वाडीलाल यांचं एक स्वप्न होतं। हा श्रीमंती पदार्थ भारतातील प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे। 1920च्या दशकात त्यांनी आपल्या मुलांना अमेरिकेत आईस्क्रीम बनवण्याची कला शिकवण्यासाठी पाठवलं। त्या निर्णयानं सर्व काही बदललं। त्यांनी आधुनिक तंत्रे घरी आणली आणि वाडीलाल यांनी हाताने मळलेले आईस्क्रीम बनवण्यास सुरुवात केली, जे लगेचच लोकप्रिय झाले। वाडीलालने पहिल्यांदाच भारतात स्वच्छ पॅक्ड आईस्क्रीम ब्रिक्स बाजारात आणले। यामुळे लोकांना घरच्या घरी सुरक्षित आणि चविष्ट आईस्क्रीम मिळू लागली। वाडीलाल स्थानिक विक्रीपुरतेच थांबले नाही। 1950 आणि 60च्या दशकात ब्रँड पार्लर, आउटलेट आणि अखेरीस हा व्यवसाय विकसित आईस्क्रीम कारखान्यांसह वाढला। हळूहळू वाडीलालची आईस्क्रीम प्रत्येकाची आवडती झाली। आज वाडीलालकडे शेकडो प्रकारचे फ्लेवर्स, कुल्फी, कॅसाटा, सँडविच आणि बरेच काही उपलब्ध आहे। त्यांची उत्पादने फक्त भारतात नाही तर जगभरात 40 पेक्षा जास्त देशांमध्ये जातात। वाडीलालचं यश फक्त चव आणि दर्जावर नाही तर लोकांसाठी स्वप्न पूर्ण करणाऱ्या जिद्दीवर आहे। म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा आवडता वाडीलाल स्कूपचा आनंद घ्याल, तेव्हा लक्षात ठेवा ते फक्त आईस्क्रीम नाही, ते एका शतकाहून अधिक काळाच्या कठोर परिश्रमाचे, नाविन्याचे आणि लोकांना आनंदी करण्याचे स्वप्न आहे। आईस्क्रीमचा वाडीलालचा हा ब्रँड तुम्हाला आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रेरणादायी स्टोरीज, मुलाखती आणि पॉडकास्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।